नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहतो। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 78 आहे। याच्यामध्ये आपण तुम्हाला टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित अतिशय आयएमपी अतिशय महत्त्वपूर्ण असे जीकेचा प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून केली होती। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कोणाची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। मग ही कविता कोणाची आहे, तर ही कवी कुंज विहारी यांची ही कविता आहे। आणि ही कविता, आता प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की कवी कुंज विहारी यांनी भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कोणाला उद्देशून लिहिली आहे, विचारलं जाऊ शकतं की नाही, कोणाला उद्देशून लिहिली आहे। तर मग पहा, चौरी चौरा घटनेतील जे कैदी होते, जे फाशीवरती जाणारे क्रांतिकारक होते, यांना उद्देशून त्यांनी काय केलं होतं, ही कविता लिहिली होती। कवितेचं नाव होतं भेटेन 9 महिन्यांनी। किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कवी कुंज विहारी यांनी चौरी चौरा घटनेमधील कैद्यासाठी म्हणा किंवा क्रांतिकारकासाठी म्हणा, क्रांतिकारकाला उद्देशून कोणती कविता लिहिली होती, तर कोणती लिहिली होती, भेटेन 9 महिन्यांनी। म्हणजे कसाही प्रश्न फिरू द्या, तुम्हाला उत्तर बरोबर लिहिता आलं पाहिजे। ओके, त्याच्यासाठी काय पाहिजे, तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे चौरी चौरा घटनेवरती। ओके, मग चौरी चौरा घटना कुठे झाली होती, तर ही कुठे झाली होती, गोरखपूर जिल्ह्यामधील चौरी चौरा या गावामध्ये। आता हे गोरखपूर जिल्हा कोणत्या राज्यामध्ये, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे। त्याच्यानंतर चौरी चौरा घटना कोणत्या दिवशी झाली, कोणत्या तारखेला झाली, हे पण विचारलं जातं। मग 5 फेब्रुवारी 1922 रोजी काय झाली होती, चौरी चौरा घटना झाली होती। याच्यामध्ये काय झालं होतं पहा, शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी गोळीबार केला। यावेळी काय झालं, चिरडलेल्या जमावाने काय केलं, 21 कॉन्स्टेबल व 1 सब इन्स्पेक्टर ठार केला। म्हणजे एकूण किती व्यक्ती ठार केल्या होत्या, तर एकूण 22 व्यक्ती ठार केल्या होत्या। घटना कधी घडली, 5 फेब्रुवारी 1922 ला। कुठे घडली, उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी। ओके, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे असहकार चळवळीचा शेवट झाला। मग असहकार चळवळीचा शेवट कोणत्या घटनेमुळे झाला, तर याच चौरी चौरा प्रकरणामुळे झाला होता। महात्मा गांधीजींनी काय वाटलं की असहकार चळवळीला काय झालं, हिंसक वळण लागलं असं गांधीजींची खात्री झाली, त्यांना असं वाटलं आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, 5 फेब्रुवारीला घटना झाली, त्यांनी काय केली, 12 फेब्रुवारी 1922 रोजी काय केली, असहकार चळवळ स्थगित केली किंवा तिचा शेवट केला। मग दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, चौरी चौरा घटना कधी झाली, किंवा असं विचारलं जाऊ शकतो की गांधीजींनी असहकार चळवळ समाप्त कधी केली किंवा स्थगित कधी केली, तर ती कधी केली, 22 फेब्रुवारी 1922 वरती केली। याला बऱ्याच भारतातील त्यावेळेचे जे राष्ट्रीय नेते होते त्यांनी विरोध केला होता की त्यांचं असं म्हणणं होतं, जर ही असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी थांबवली नसती तर पुढच्या 2 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं। ओके, परंतु असो, तेव्हा काय असेल ते असेल, आपल्याला काय त्याच्यात पडायचं नाही, आपल्याला विचारलंय काय ते पाहायचं आणि बरोबर उत्तर काय असेल ते पाहायचे। ओके, पुढचा प्रश्न आहे, जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला। काय विचारलंय, जातीय निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला असं विचारलेलं आहे। मग तो कधी जाहीर केला होता मित्रांनो, तर तो 16 ऑगस्ट 1932 रोजी जाहीर केला होता। बऱ्याचशा पुस्तकामध्ये ही तारीख 17 ऑगस्ट पण दिलेली आहे, परंतु याच्यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारला होता आणि MPSC ने सुद्धा उत्तर कोणतं दिलेलं आहे, तर ते 16 ऑगस्ट 1932 दिलेलं आहे। त्याचबरोबर TCS ने सुद्धा हेच उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, TCS तुम्हाला आन्सर की देते, नंतर तुमची रिस्पॉन्स शीट देते, परंतु IBPS तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट देत नाही। ओके, त्याच्यामुळे IBPS कोणतं उत्तर बरोबर केलं IBPS ने हे आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही, परंतु TCS ने 100% हे उत्तर बरोबर दिलेलं आहे। MPSC ने सुद्धा हेच उत्तर बरोबर दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 16 ऑगस्ट 1932 लिहायचं आहे। ओके, मग या ठिकाणी हा जो जातीय निवाडा घोषित केला होता, याला विरोध म्हणून महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, पुणे येथील येरवाडा जेलमध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणामुळे पुणे करार झाला होता। मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की पुणे करार कधी झाला, तर पुणे करार कधी झाला लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1932 रोजी काय झाला होता, पुणे करार झाला होता। पुन्हा प्रश्न विचारला जातो की पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता, तो कोणामध्ये झाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झाला होता, पुणे करार झाला होता। कुठे झाला होता, येरवाडा जेलमध्ये झाला होता, म्हणून याला
एरवडा करार असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, एरवडा करार म्हटलं जातं, पुणे करार म्हटलं जातं, जाती निवाडा करार असं सुद्धा म्हटलं जातं. मग तुम्हाला हे सगळं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी याच्यावरती सही कोणी केली पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केली होती, या करारावरती सही केली होती. परंतु महात्मा गांधी यांनी या करारावरती सही केली नव्हती. तर महात्मा गांधींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केली होती, या करारावरती सही केली होती. लक्षात ठेवायचं. भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे की पुणे करारावरती खालीलपैकी कोणत्या दोन नेत्यांच्या सह्या होत्या. मग कोणाच्या होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि महात्मा गांधींच्या वतीने कोणाची होती, पंडित मदन मोहन मालवीय यांची होती. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो छोटीशी पण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज घेत आहोत. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित आपली महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. अतिशय दर्जेदार, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील मित्रांनो, तर आन्सर की सहित भेटतील, म्हणजे उत्तरासहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. आता ह्या नोट्स फक्त तलाठी भरतीसाठी उपयुक्त आहेत का, तर येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशा या नोट्स असणार आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील, मराठी विषयाच्या नोट्स भेटतील, इतिहासाच्या भेटतील, भूगोल विषयाच्या भेटतील, राज्यशास्त्र विषयाच्या नोट्स भेटतील, विज्ञानच्या भेटतील, त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, मग तुम्ही एवढा नोट्सचा जरी अभ्यास केला मित्रांनो तरी तुम्ही 100 पैकी 90+ मार्क काय 100% घेऊ शकता, 100% घेऊ शकता. ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर किंमत फक्त 150 रुपये आहे. परंतु आपली ऑफर विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो तरी तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 99 रुपये पे करायचे. तुम्ही जे 99 रुपये पे करता त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, व्हॉट्सॲपला शेअर करायचा. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. हा माझा पर्सनल नंबर आहे. तुम्हाला इतरही कुठली अडचण असेल तरी मित्रांनो तुम्ही याच्यावरती मेसेज टाकून मला विचारू शकता, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. ओके, मेसेज टाका, कॉल करून जाऊ नका. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर. काय विचारले पहा, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले. काय विचारलंय, किसान सभेचं पहिले अधिवेशन विचारले. पहा तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, तुम्हाला ज्या गोष्टी पहिल्यांदा घडली ना ती तुम्हाला जास्त पाठ करायचे. काय विचारलंय, कोठे आणि कधी भरले. मग हे कोठे भरले होते, तर हे टिटवाळा या ठिकाणी भरले होते. कधी भरले होते, 1945 ला भरले होते. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किसान सभेचं पहिलं अधिवेशन 12 जानेवारी 1945 रोजी टिटवाळा, हे टिटवाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, जिल्हा ठाणे या ठिकाणी भरले होते. लक्षात ठेवायचं, तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची. या तारखीवरती सुद्धा MPSC ने प्रश्न विचारला होता. TCS ने नाही विचारला अजून, परंतु MPSC ने याची डेट सुद्धा विचारली होती. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याचबरोबर हे जे अधिवेशन झालं याला प्रमुख उपस्थिती कोणाची होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला. तर कोण होते पहा, शामराव परुळेकर आणि गोदावरीताई परुळेकर या दोघांची काय होती या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये किंवा यांच्या पुढाकाराने हे काय झालं होतं, किसान सभेचं पहिलं अधिवेशन झालं होतं. ओके, त्याच्यानंतर किसान सभेवरती आपल्याला 2 संघटनावरती अजून एक प्रश्न विचारले जाते. 2 संघटनेवरती की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली असं विचारलं जातं. मग ही कधी झाली, 1918 साली झाली होती. आणि कोणत्या ठिकाणी झाली होती किंवा कोणत्या राज्यामध्ये झाली होती, तर ही उत्तर प्रदेशमध्ये या अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर अवध किसान सभेची स्थापना कधी झाली हे पण आपल्याला विचारलं जातं. मग अवध किसान सभेची स्थापना कधी झाली होती मित्रांनो, तर ती 1920 साली झाली होती. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 4 नंबर. काय विचारलंय, रॉयल इंडियन नेव्ही च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व त्यांनी तो संप कोठे पुकारला असं आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कोणत्या नौकेवरील सैनिकांनी संप पुकारला होता मित्रांनो, तर तो तलवार या नौकेवरील सैनिकांनी संप पुकारला होता. कोठे पुकारला होता, तर तो मुंबई बंदरावरती पुकारला होता. आणि कधी पुकारला होता लक्षात ठेवा,
8 फेब्रुवारी 1946 रोजी. खूप महत्वाचं आहे. कधी? सॉरी 8 फेब्रुवारी नाही, 18 फेब्रुवारी आहे, लक्षात असू द्या. माझ्याकडून अशी थोडी वाचण्यामध्ये मिस्टेक होती. का मिस्टेक होती मित्रांनो? तर माझ्या दोन्ही बाजूने 2 लाईटी मारलेल्या आहेत, फोकस मोठाले. तुम्हाला माहिती आहे लाईट गेल्यानंतर मी काय होतं, तुम्हाला पूर्णपणे दिसायचा, पूर्णपणे काळा होतं, म्हणजे तुम्हाला दिसतच नाही, एवढा अंधार या ठिकाणी पडतो. मग माझ्याकडे समोरून एक फोकस मारलेला आहे आणि इकडून एक फोकस मारलेला आहे. या फोकसमुळे काय होतं, मला ह्या कोपऱ्यामध्ये आणि इकडल्या कोपऱ्यामध्ये आणि या ठिकाणी मला काय होतं, दिसण्यास थोडा प्रॉब्लेम येतो, कारण त्या लाईटी याच्यामध्ये चमकत असतात. ओके, जर एखाद्या ठिकाणी माझ्याकडून सनावळी चुकली तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे लिहिलेलं असेल ना ते 100% बरोबर आहे असं तुम्हाला डोक्यात ठेवायचे. जे लिहिलेलं असेल ते कदाचित माझ्याकडून बोलण्यामध्ये काय होऊ शकतं, चुकू शकतं, परंतु या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती क्लिअर दिसत आहे. जे या ठिकाणी दिसतंय ना ते बरोबर आहे. मग या ठिकाणी तिथं किती तारीख दिसते, 18 फेब्रुवारी 1946 रोजी. ओके, त्याच्यानंतर पहा 19 फेब्रुवारीला काय झालं, इथं मुंबईमध्ये तलवार युद्ध नौकेवरती 18 फेब्रुवारीला झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला काय झालं, कराची या ठिकाणी कोणत्या जहाजावरील किंवा कोणत्या नौकेवरील, तर हिंदुस्थान जहाजावरील भारतीय सैनिकांनी सुद्धा काय केलं होता, संप पुकारला होता. मग या ठिकाणी असं सुद्धा विचारू शकतात, आता इथं पहा, तिथं 18 फेब्रुवारी विचारलं, इथं असं विचारू शकतात, रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 19 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला, असं आपल्याला विचारू शकते. मग जर 19 फेब्रुवारी आलं तर कुठं पुकारला होता त्यांनी, कराची या ठिकाणी. कोणत्या जहाजावरील, कोणत्या युद्ध नौकेवरती, तर ते हिंदुस्थान या युद्ध नौकेवरती. त्याचबरोबर या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आपल्याला, की हा जो रॉयल इंडियन नेव्हीच्या जो नौसैनिकांनी संप पुकारला होता त्यांना तो संप मागं घेण्यासाठी कोणी आवाहन केलं किंवा कोणी मध्यस्थी केली, असं आपल्याला विचारलं जातं. मग ही मध्यस्थी कोणी केली होती, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. सरदार वल्लभभाई पटेल काय होते, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, तर ते कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. पहा या ठिकाणी एकाच पेपरमध्ये 2 वेळेस जातीय निवाड्यावरती प्रश्न आलाय. पहा बरं का, एकाच पेपरमध्ये एकाच शिपमध्ये किती वेळेस आलाय, 2 वेळेस आलाय. ओके, मग या ठिकाणी इथं काय विचारलं पहा, फक्त तो प्रश्न काय केलाय, फिरून विचारला त्यांनी. म्हणजे ज्याने अगोदरचा प्रश्न सोडवलाय आणि त्याच्या लक्षात जर आला असेल किंवा हाच प्रश्न पाठीमागं होता तर त्याचं उत्तर बरोबर आलं असतं. ओके, कारण त्या प्रश्नामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी काय केला, जातीय निवाडा कधी जाहीर केला असं विचारलं होतं. इथं काय विचारले पहा, इंग्लंडचे पंतप्रधान डॅडॅश यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला होता. मग कधी जाहीर केला होता, सॉरी कोणी जाहीर केला होता, रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता. आणि पहा तुम्हाला सांगितलं मी, जर 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट आले तर तुम्हाला कोणतं उत्तर लिहायचंय, 16 ऑगस्ट लिहायचं. पहा इथं प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी काय दिलंय, 16 ऑगस्ट 1932 रोजीचं दिलेलं आहे. ओके, आता हा जो जातीय निवाडा होता, या जातीय निवाड्यावरती गांधीजींनी टीका केली होती. मग प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की जातीय निवाड्यावरती मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा अशा शब्दामध्ये कोणी टीका केली असं विचारलं जातं. मग कोणी टीका केली होती अशा शब्दामध्ये, तर ती महात्मा गांधी यांनी टीका केली होती. कोणत्या कायद्यावरती किंवा कशावरती केली होती, तर ती जातीय निवाड्यावरती केली होती. दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. भारत छोडो चळवळी दरम्यान डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. आता या ठिकाणी फक्त या शब्दामुळे तुमचा गोळ होऊ शकतो. इथं काय विचारलं पहा, समांतर सरकार. आपण लहानपणापासून कोणता शब्द ऐकत आलेलो आहोत, प्रति सरकार. आता जर प्रति सरकार म्हटलं तर लगेच तुमच्या डोक्यात टू पेटल, किंवा पत्री सरकार असं सुद्धा म्हणत होते. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, प्रति सरकार म्हणलं लक्षात आलं असेल, पत्री सरकार म्हटलं सुद्धा लक्षात आलं असेल. हे कोणी स्थापन केलं होतं, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलं होतं. कुठे स्थापन केलं होतं, सातारा या ठिकाणी. ओके, आणि कोणत्या चळवळी दरम्यान, तर भारत छोडो चळवळी दरम्यान. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. त्यालाच काय म्हणतात, समांतर सरकार म्हणतात, प्रति सरकार म्हणतात आणि पत्री सरकार सुद्धा म्हणतात. पत्री सरकार का म्हणतात, तर जे जुलूम करणारे ब्रिटिश अधिकारी असतील त्यांना पकडून हे काय करायचे, शिक्षा द्यायचे. असं म्हणायचे की त्यांच्या पायामध्ये, त्या बैलाच्या पायामध्ये जे ठोकायला पत्री असतात ना, ही पत्री मारायची असं म्हणतात. खरं आहे की नाही हे मला माहित नाही, पण अशी अफवा आहे. ओके, मग त्याच्यामुळे याला पत्री सरकार असं सुद्धा म्हणत होते. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, हे सरकार कधी झालं पहा, किती वर्ष होतं याच्यावरती सुद्धा आलेलं पहा. 1943 ते 1945 दरम्यान, म्हणजे जवळपास 2 वर्ष काय होतं, हे समांतर सरकार किंवा प्रति सरकार होतं. आणि याचं नेतृत्व कोणी केलं पहा, तर क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांना सहकार्य कोणी केलं पहा, यशवंतराव चव्हाण, जे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर DG देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर. सगळी नावं खूप महत्वाची आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे.
यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. TCS काय करत आहे मित्रांनो, थोडं डीप मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे, थोडं डीप मध्ये प्रश्न विचारत आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यदी फडके इत्यादी काय होते. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं, आता हे जर महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी समांतर सरकार झालं किंवा प्रति सरकार झालं, पण असं भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी झालं होतं याच्यावरती सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर मग ते बलिया या ठिकाणी झालं होतं आणि मिदनापूर या ठिकाणी सुद्धा झालं होतं. ओके, मग बलिया कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी कधी झालं होतं, 1942ला. म्हणजे जे सगळे प्रति सरकार किंवा समांतर सरकार हे काय छोडो भारत चळवळीमध्ये झाले होते. ओके, मग या ठिकाणी हे किती फक्त 1 आठवड्यासाठी होतं आणि याचं नेतृत्व कोणी केलं होतं, चितू पांडे यांनी काय केलं होतं, बलिया या ठिकाणच्या समांतर सरकारचं नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर मिदनापूर कोणत्या राज्यामध्ये आहे, पश्चिम बंगाल मध्ये आहे. या ठिकाणी पहा 17 डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944 पर्यंत हे प्रति सरकार चाललं होतं. याचं नेतृत्व कोणी केलं होतं, सतीशचंद्र सामंत यांनी केलं होतं. आणि या ठिकाणी यांनी एक संघटना स्थापन केली होती, तिचं नाव होतं विद्युत वाहिनी संघटना. या विद्युत वाहिनी संघटनेवरती MPSCने प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे. कुणी कुणी विचारले, उत्तरेकडून विचारले. पहा, मग तुम्हाला माहिती आहे उत्तरेला तापी नदी आहे, त्याच्यानंतर गोदावरी आहे, त्याच्यानंतर सीना, भीमा आणि कृष्णा. म्हणजे पहिलाच पर्याय आपला काय मित्रांनो, बरोबर आहे. पहिलाच क्रम आपला बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. काय विचारले, खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही. आता उपनदी नाही असं विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. प्रश्न वाचताना बारीक वाचायचं. मग ऑप्शन काय दिलेत, इंद्रावती, प्रवरा, इंद्रायणी आणि दुधना. मग यापैकी इंद्रायणी ही नदी काय आहे, गोदावरी नदीची उपनदी नाही. ही कोणत्या नदीची उपनदी आहे इंद्रायणी, तर ही भीमा नदीची उपनदी आहे. ओके, मग गोदावरीच्या नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, इंद्रावती आहे, प्रवरा आहे आणि दुधना आहे. ओके, मग या ठिकाणी इंद्रायणी नदीचा उगम कुठं होतो याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कुठं होतं पहा, लोणावळ्याच्या नैऋत्येला सुमारे 5 किमी अंतरावर सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ. कुरवंडे घाट हा शब्द महत्वाचा आहे, किंवा इथं कशाच्या जवळ होतं हे पण विचारलं जाऊ शकतं. मग लोणावळ्याच्या जवळ होतं हे लक्षात ठेवा. ओके, उगमापासून काय होतं पाहती 93 किलोमीटर पूर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानं जे काय होते भीमा नदीस मिळते. ओके, लक्षात ठेवा. संगम कुठे होते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्याचबरोबर इंद्रायणी नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग आंध्र नदी ही काय इंद्रायणी नदीची प्रमुख उपनदी आहे. त्याचबरोबर देहू आणि आळंदी ही जे 2 महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत हे काय याच इंद्रायणी नदीच्या काठावरती आहेत. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही असं विचारलंय. उपनदी नाही. पहा, एकाच पॅटर्नचे 2 प्रश्न पडले होते. तिथं गोदावरीची विचारली होती आणि ते तापीचं विचारलंय. ऑप्शन काय पहा, पूर्णा, पांजरा, दुधना. दुधना पहा पहिल्या याच्यामध्ये ऑप्शन होतं, गोदावरीच्या याच्यामध्ये दुधना ऑप्शन होतं. म्हणजेच दुधना कोणत्या नदीची उपनदी आहे, गोदावरीची आहे. मग तिथं तापीची नाही, म्हणजे हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, मग या ठिकाणी तापी नदीच्या प्रमुख नद्या तुम्हाला उपनद्या लक्षात ठेवायच्यात. पूर्णा आहे, गिरणा आहे, वाघूर आहे, पांजरा आहे, वान आहे, काटेपूर्णा आहे आणि मोरणा आहे. या सगळ्या काय तापी नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी कोणत्या नदीस म्हटलं जातं, तर ते पंचगंगा नदीस म्हटलं जातं. आता ही पंचगंगा काय आहे, तर हा एक 5 नद्यांचा समूह आहे म्हणून त्याला पंचगंगा म्हटलं जातं. मग ह्या 5 नद्या कोणकोणत्या आहेत पहा, कुंभी आहे, कासारी आहे, तुळशी आहे, भोगावती आहे आणि सरस्वती आहे. याच्यापैकी गुप्त नदी कोणती आहे, तर ती सरस्वती नदी काय गुप्त आहे म्हणा किंवा लुप्त आहे म्हणा, काही फरक पडत नाही. ओके, त्याचबरोबर या भोगावती नदीवरती राधानगरी धरण आहे. या धरणाची निर्मिती कोणी केली होती, तर ती राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. या धरणाच्या जलाशयास नाव काय याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर काय आहे, लक्ष्मी सागर हे नाव या धरणाच्या जलाशयास आहे. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर पंचगंगा ही कोणत्या नदीला जाऊन मिळते, तर ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. म्हणजे पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. या 2 नद्यांचा संगम कुठे होतो, पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो, तर तो नरसोबाची वाडी या ठिकाणी यांचा संगम होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो. आता नत्रवायू म्हणजे कोणता वायू, नत्रवायू म्हणजे नायट्रोजन. कोणता, नायट्रोजन. मग पृथ्वी वातावरणामध्ये नायट्रोजन किती टक्के मित्रांनो,
तर या ठिकाणी नायट्रोजन 78.09% आहे, म्हणजे हा किती भाग व्यापतोय, तर हा जवळपास 3/4 भाग व्यापतोय. ओके, लक्षात ठेवा किती टक्के आहे, 78% आहे. ऑक्सिजन किती आहे, आपण 21% म्हणतो, मग तो किती आहे, 20.93% आहे, म्हणजेच किती टक्के आहे, 21% आहे. ओके, त्याच्यानंतर ऑर्गन वायू किती आहे, 0.93% आहे. आणि सर्वात घातक असा पहा कार्बन डायऑक्साईड वायू किती आहे पहा, फक्त 0.03% आहे. ओके, लक्षात ठेवा ह्या चारही वायू, तुम्हाला आर्गॉन नाही ठेवलं तरी चालेल, पण नायट्रोजनचं प्रमाण लक्षात ठेवायचे, ऑक्सिजनचं ठेवायचे आणि कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा प्रमाण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबर. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे. मग आम्ल पर्जन्यासाठी कोणता घटक तयार आहे, NO2 आणि SO2. आता हे असं लिहिलेलं असतात, NO2 आणि SO2. ओके, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न काय आपला 13 नंबर. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले. मग घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, तर हे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. ओके, मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की घटना समितीची पहिली बैठक कधी झाली. मग पहिली बैठक कधी झाली होती, 9 डिसेंबर 1946 रोजी काय झाली होती, घटना समितीची पहिली बैठक झाली होती. कुठे झाली होती, तर दिल्ली या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. काय विचारलंय, खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान काय दिलंय, डॉक्टर BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. काय हे विधान मित्रांनो, बरोबर आहे. पुढचं विधान काय दिलं पहा, श्री HJ खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. आता हे HG खांडेकर हे या समितीचे सदस्य होते का, तर नव्हते सदस्य. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल, फक्त अ बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय होईल, आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. ओके, या ठिकाणी पहा पर्याय उत्तर आले, पर्याय क्रमांक 1 तिथं कट झालाय, या ठिकाणी 2 आहे, थोडी टायपिंग मिस्टेक आहे, खालीवर झाले, पण लक्षात ठेवा आपलं उत्तर काय येईल, फक्त अ बरोबर हे आपलं उत्तर येईल. ओके, पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. काय विचारलंय, राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश डॅश ह्या वर्षात सुरू करण्यात आला होता. मग हा प्रकल्प कधी सुरू करण्यात आला होता, 1985-86 ला राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प सुरू करण्यात आला होता. ओके, जशाच तसा प्रश्न रिपीट होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, कापड उद्योग, साखर उद्योग, चहा उद्योग आणि ताग उद्योग. यापैकी साखर उद्योग हा काय भारतामधील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. मग आता या ठिकाणी काय विचारलंय, द्वितीय क्रमांकाचं विचारलंय. मग शेती आधारित प्रथम क्रमांकाचा उद्योग कोणता आहे असा प्रश्न सुद्धा विचारू शकतात. मग तो कोणता आहे, तर तो आहे कापड उद्योग. ओके, लक्षात ठेवायचं, कापड उद्योग 1 नंबर आहे आणि द्वितीय क्रमांक कोणाचा आहे, तर तो साखर उद्योगाचा आहे. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या डॅश डॅश होती. मग भारताची लोकसंख्या किती होती 2011च्या जनगणनेनुसार, तर 121 कोटी होती. लक्षात ठेवा किती होती, 121 कोटी. नाही तर मोदीचं एक वाक्य, मेरे भारतवासियों 180 करोड भारतवासियों. मग 180 करोड नव्हती, लक्षात ठेवा. 180 करोड लिहून येतात तर 1 मार्क वायात घालतात. किती होती, 121 कोटी होती. कधी, 2011च्या जनगणनेनुसार. ओके, मग भारतामध्ये जनगणना किती वर्षांनी केली जाते, तर दर 10 वर्षांनी भारतामध्ये जनगणना केली जाते. भारतामध्ये पहिली अधिकृत जनगणना कधी झाली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी झाली होती पहिली जनगणना, 1872 ला झाली होती. पण मात्र पहिली नियमित शृंखलेची म्हणजे दर 10 वर्षांनी होणारी पहिली जनगणना कधी झाली होती, 1881 रोजी झाली होती. ओके, मग आता जर 1872 पासून मोजलं तर 2011ची जनगणना कितवी आहे, तर 15वी आहे. आणि जर भारताच्या स्वातंत्र्यापासून म्हणजे 1947 पासून मोजलं तर ही कितवी जनगणना होती 2011ची, ती 7वी होती. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, 2011च्या जनगणनेचे आयुक्त कोण होते, तर डॉक्टर C चंद्रमौळी हे काय होते, 2011च्या जनगणनेचे आयुक्त होते. लोकसंख्या आत्ताच सांगितली. आणि भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे, तर ती 17.5% आहे. आणि भारताचं क्षेत्रफळ जगाच्या एकूण किती टक्के आहे मित्रांनो क्षेत्रफळ, तर ते क्षेत्रफळ पहा फक्त 2.42% क्षेत्रफळ व्यापतो भारत जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी. आणि एवढ्याशा क्षेत्रफळावर लोकसंख्या किती राहते, 17.5%. म्हणजे जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या काय प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड जास्त आहे. आता तर आपण चीनला सुद्धा मागे टाकले. ओके, पुढचा प्रश्न काय आपला 2 नंबर.
खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालाय, सगळ्यांना माहिती असेल कोणत्या नद्या खचदरीमधून वाहतात. तापी आणि नर्मदा या नद्या काय होतात? खचदरीमधून वाहतात. या दोन्ही नद्या कोणत्या वाहिनी आहेत याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो. मग या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, लक्षात ठेवायचं. पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मग पश्चिम वाहिनी नद्या कोठे जाऊन मिळतात किंवा कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. तर या कोठे जाऊन मिळतात? अरबी समुद्रास जाऊन मिळतात. ओके, अरबी समुद्र. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, सुरत हे शहर, आता सगळ्यांना सुरत शहर माहिती आहे. ओके, मग सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावरती हा प्रश्न विचारला जातो? मग सुरत शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर हे तापी नदीच्या काठावरती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न 19 नंबर. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे. मग ती कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. त्याचबरोबर तुम्हाला कधी कधी रमाबाई रानडे असं सुद्धा उत्तर असू शकतं, असं सुद्धा पर्याय असू शकतो. मग लक्षात ठेवायचे तुम्हाला, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांनी मिळून काय केली होती? आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. ओके, दोन्हीतून जो पर्याय असेल ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ही स्थापना कधी केली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर ही 1 मे 1882 रोजी स्थापना करण्यात आली होती. कुठे करण्यात आली होती? कोणत्या शहरामध्ये? तर ही पुणे शहरामध्ये स्थापना करण्यात आली होती. कशाची? आर्य महिला समाजाची. ओके, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत? आता मूलभूत कर्तव्यामध्ये परवा दिवशीचं जे आपलं लेक्चर चालू होतं त्याच्यामध्ये मी याच्यावरती डिटेल्समध्ये विश्लेषण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठं सांगायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.